मित्रमंडळींनो, येणारा सण दिवाळीचा आहे, तर सगळे आपापल्या तयारीला लागले आहे। आज या येणाऱ्या दिवाळीच्या सणाविषयी मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगू इच्छितो। गोष्टीचे नाव आहे आली आली दिवाळी। दिवाळीचा सण होता। नामदेवराय गाढ आपल्या बिछाण्यावर झोपले होते आणि नामाची आई पटकन आली आणि म्हणाली, नामा उठ, नामा उठ, आज दिवाळी, आज उठणे लावून अंघोळ करायची, गोड गोड लाडू अनारसे करंज्या खायच्या। चल उठ पटकन, मी पाणी तापवते, तू पटकन ये। नामदेवराय झटकन उठले आणि त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार आला, अरे आज तर दिवाळी, आज आईच्या हाताने उठणं लावून अंघोळ करायची। आपल्या विठ्ठलाला तर दिवाळी, आपल्या विठ्ठलाला तर आईच नाही, त्याला कोण अंघोळ घालणार? तर मग नामदेवराय पटकन पळत जातात आणि विठ्ठलाचा हात धरून ओढतात व विठ्ठलाला म्हणतात, चल, अरे चल चल। नामदेवराय विठ्ठल म्हणतो, अरे नामा, मला कुठे ओढून नेतोस तू? नामदेवराय म्हणतात की अरे आज तर दिवाळी, आज आईच्या हाताने उठणे लावून मस्त अंघोळ करायची। चल, तुला तर आईच नाही, बघ किती काळा झालायस तू। आणि विठ्ठल म्हणतो, जरा मी इथून निघालो तर माझ्या स्थानी कोण उभा राहील? भक्तगण माझी वाट बघेल। तर मग नामदेवराय म्हणतात, मी राहतो तुझ्या स्थानी उभा। विठ्ठल एका नामदेवरायाचं रूप घेतात आणि नामदेवाच्या घरी जातात, पाटावर बसतात। आई विठ्ठलाच्या पाठीला उठणे लावताच कळत समजते की हा माझा नामा नाही, हा माझा नामा नाही। आई म्हणते की कोण आहेस तू? नामदेवराय म्हणते,